और अब खबरें विस्तार से। कांग्रेस नेता राहुल गांधी के आरक्षण वाले बयान को लेकर देश में सियासत गरमाई हुई है। एक और भाजपा राहुल गांधी के खिलाफ प्रदर्शन कर रहा तो दूसरी ओर कांग्रेस ने भाजपा पर जनता को गुमराह करने का आरोप लगाया है। वरिष्ठ कांग्रेस नेता यशोमती ठाकुर ने कहा, एक और गलत बात फैलाई जा रही तो दूसरी ओर भाजपा के नेता ही राहुल गांधी को धमकी दे रहे। ये बर्दाश्त नहीं होता। साथ ही उन्होंने चेतावनी दी कि अगर राहुल गांधी को कुछ होता तो उसके लिए सत्ताधारी भाजपा जिम्मेदार होगी। हो, म्हणजे एकीकडे त्यांच्याबद्दल चुकीचं बोलायचं आणि दुसरीकडे तुम्ही राहुलजींना जीवे मारण्याची धमकी द्यायची। राहुलजींना हात तर लावून बघा, मग बघा काय होतंय। अजिबात सहन केलं जाणार नाही। राहुलजींच्या जीवाला जर काही झालं तर जे सत्तेमध्ये आहेत ते जबाबदार राहतील, असं मी ठामपणे बोलते। राहुल के वक्तव्य को लेकर भाजपा द्वारा आंदोलन और विरोध प्रदर्शन पर यशोमती ठाकुर ने जोरदार निशाना साधा। उन्होंने कहा कि भाजपा राहुल गांधी के बयान को तोड़ मरोड़ कर जनता को गुमराह करने की कोशिश कर रही ताकि कांग्रेस और राहुल गांधी की छवि खराब की जा सके। लेकिन कांग्रेस भाजपा के ऐसे किसी भी इरादे को कामयाब नहीं होने देगी। नाही, राहुल गांधींना बदनाम करण्याचा त्यांनी विडाच उचललेला आहे आणि पूर्ण वाक्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या दिवशी समानता येईल त्या दिवशीचा विषय आपण करू, पण भाजपवाल्यांना समानता आणायची नाहीये। मग या सगळ्या गोष्टी करण्याचा उगाच कशासाठी हे अशा गोष्टी करून चालत नाही। तुम्ही या देशातले आहे, राहुलजी पण या देशातले आहेत। राहुलजी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या देशातले राहुलजी आहेत, ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, त्या घराण्यातले ते आहेत। काँग्रेसचे ते पाईक आहेत। तुम्ही लोक फक्त बदनामीसाठी काही कराल तर कोणी खपवून घेणार नाही। देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे काय झालेलं आहे आणि काय बोलतायत, म्हणून देश काही भरकटला जाणार नाहीये। तुमची ही नौटंकी बंद करा भाजपवाल्यांनी।